नमस्कार श्रोते हो, वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. तर आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या वेट लॉसच्या प्रोग्राममध्ये की तुम्हाला काय आवडतं ते भरपूर खा आणि वेट लॉस करा, तर ही काय गंमत आहे? मी गेली 24 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे. आता बायकांची जी डाएटची मानसिकता आहे ना, ती इतकी वेगळी आणि विचित्र असते की बस. आता उदाहरण सांगायचं झालं तर बरेच जण तुम्ही मला खूप जास्त खायला सांगता, मला एवढं खायला जमणार नाही बुवा. अमुक जिमवर मला फक्त सकाळ संध्याकाळ मिळून 2च पोळ्या होत्या आणि तुम्ही मात्र मला 5-6 पोळ्या खायला सांगता, खाकरे खायला सांगता, फळे, सॅलड, ताक. छे, मी बिलकुल खाणार नाही. अहो माझं वजन वाढेल ना, आणि तुमचं सगळं विचित्रच कसं आहे, आय डोंट अंडरस्टँड वगैरे वगैरे बडबड मी रोजच 50 वेळेला किमान शांतपणे ऐकून घेते चित्रा. म्हणजे गंमत तुला सांगते बायकांची की काहीही झालं म्हणजे माझ्या अंगात रक्त कमी आहे, म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे, B12 कमी आहे, थकवा आलेला आहे, आजारपण आलेली आहे, तरीही मी कमीच खाणार. कारण का तर वजन देता का वजन, असं मला खरंच काही वेळेला असं वाटतं आपण एक वन ॲक्ट प्ले बसवायला पाहिजे. कारण बायकांचं ना वजन कमी करण्यासाठी त्या काय काय करतात हे ऐकलंच ना तू. एक दिवस माझ्या जिमवर येऊन बस. एक्झॅक्टली. श्रोते हो, तुम्हालाही जर मग असा हेल्दी वेट लॉस करायचा असेल त्यासाठी संपर्क 9422323461. संपर्क पुन्हा एकदा 9422323461. वृषालीताई, आपल्या भारतामध्ये इथलं हवामान याचा विचार करून तुम्ही तुमचा प्रोग्राम केला? एक्झॅक्टली, मी तसाच विचार करून तयार केलेला आहे. आता मी जरी बायकांना किती वेळेला सांगितलं की बाई तुझी बॉडीची रिक्वायरमेंट म्हणजे तुझा BMR 1500 आहे आणि तू जर 2च पोळ्या खाल्ल्या तर खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचं कन्व्हर्ट इंटू फॅट डिरेक्टली, पण हे त्यांना काही केल्या पटत नाही. आता याचा अर्थ मी प्रत्येकाला फक्त कार्बोहायड्रेट्स भरायला सांगते का, तर असं अजिबात नाही. म्हणजे काय, तर पोळी, भात, भाकरी, ब्रेड, रोटी, नान, कुलचा, पुरी, दॅट इज कॉल्ड कार्बोहायड्रेट्स. आता आपण आशिया खंडात राहणारी लोक आहोत, आपल्या सगळ्यांना पोळी किंवा भात हे खाल्ल्याशिवाय समाधानच होत नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलं की अरे रात्री मुगाची उसळ खा आणि बाकी काही खाऊ नका, तर लोकांना ते शक्य नाही. कारण त्यांच्यात इतके वर्ष आपण सवयीचे गुलाम आहोत. म्हणजे आपण कितीही चांगलं खाल्लं, म्हणजे समजा तू असं गृहीत धर की आपण कोकणात गेलो आणि तिथे छान उकडीचे मोदक खाल्ले, त्याच्यानंतर कोणाला फिश आवडत असेल फिश खाल्ला किंवा चांगलं 4 दिवस चोपलं, आणि पुण्यामध्ये घरी आल्यानंतर घरी जेव्हा आपण वरण भाताचा कुकर लावतो त्यावेळेला नुसती शिट्टी झाली ना चित्रा तरी आपल्याला आनंद होतो. खरंय. हे का होतं असं? दिस इज अ स्टेपल डाएट फ्रॉम लास्ट सो मेनी इयर्स. म्हणजे याची आपल्याला सवय झालेली आहे. त्यामुळे आपण सवयीचे गुलाम असल्यामुळे आपल्याला अचानक सगळे बदल करायची वेळ आली वेट लॉसला, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण त्यामुळे मला काय होतं तर मला व्यायाम बदलावा लागतो ग. कारण काही वेळेला काय होतं की जास्त जर व्यायाम दिला तर आधी कार्बोहायड्रेट्स जळतात, त्याच्याबरोबर प्रोटीन्सही जळतात. पण आजकाल माझ्याकडे येणारी जवळपास प्रत्येक बाई ही अतिशय कमी खाणारीच येते. त्यामुळे हे सगळं प्रत्येकीला समजावून सांगणं हे फार अवघड गोष्ट आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय करता? कारण हे मोठं चॅलेंज आहे तुमच्या समोर की त्यांना ते कन्व्हिन्स करणं आणि मग त्यांना तसे रिझल्ट्स देणं. एक्झॅक्टली. मी खरं सांगू का, मी थोडीशी दादागिरी करते. कारण तुम्हाला वजन कमी करायचंय ना, मग मी सांगते ते ऐका आणि 2 दिवस आधी मी सांगते ते डाएट करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला तरच मग हे खायचं का नाही असं ठरवा. हे एवढं सांगितलं तरी सुद्धा मी जेव्हा दिवसभरात 5 पोळ्या खायला सांगते तेव्हा बायका 3च खातात. आता बोल. आता मी तेव्हा बायकांना असं म्हणते की अगं मी तुझ्या घरी येणार आहे का तुला भरवायला? नाही ना. 24 तासापैकी फक्त 1 तास तुम्ही माझ्या बरोबर असणार आहात, बाकीचे 23 तास तुम्ही स्वतः बरोबर असणार आहात. मग अशा वेळेला तुम्ही काय खाता याच्यावर माझा कंट्रोल कसा राहणार आहे? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही कसं करता की बॉडी फॅट कमी होण्यासाठी काही वेगळा डाएट देता का? डाएट देताना मला ते सर्वसामान्यांना परवडेल, पचेल, रुचेल आणि पटकन घरच्या घरी करता येईल असं डाएट मला द्यावं लागतं. घरच्या पदार्थांचं डाएट देऊन जर मी तुम्हाला बारीक करू शकले आणि त्यांनी जर तुमचं आणखीन वेगवेगळे व्यायाम प्रकार देऊन जर तुमचं बॉडी फॅट % हे कमी होत असेल तर माझा प्रेफरन्स हा त्याला जास्त असतो. थोडक्यात फिटनेस सिम्प्लिफाईड हे माझं मिशन आहे. हे मी आतापर्यंत अनेक वेळेला सांगितलं होतं. नक्कीच. श्रोते हो, तुम्हालाही जर मग असा हेल्दी वेट लॉस करायचा असेल किंवा तुमचा डायबिटीज आटोक्यात आणायचा असेल तर त्यासाठी आमचा संपर्क लिहून घ्या 9527734613. संपर्क पुन्हा एकदा 9527730493.